मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहे. प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूया किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार. पुन्हा दुसऱ्यांदा गुलाब हा कायदा पारित केलेल्याचा गुलाब आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून 2 दिवाळ्या होणार. तालीम झाली आणि आता महादिवाळी पुन्हा होणार, कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार. आणि सरकारला माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवाडीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढला मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा, त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती. तोपर्यंत जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती. मार्ग इकडून लय लांब होईल ना, मधून काढा ना रस्ता सोयीस्कर आहे पण नाही लय लांब होईल. हो 3 रस्ते आहेत ना रायगडला, कोणता जवळ वाचून करा नाही लगेच पाहिजे वाचून इकडं मोठं एक घेणं जात आहे तरी म्हणून आमच्याकडे गोल मार्गे पण रस्ता लय खराब याच्यावर पाहिजे. दुसरा कोणता आहे नगर नवनाथाचं मंदिर कालीनाथाचं मडी तेच माझा रस्ता काढला मी आत्ता चालत तिकडून. आत्ता चालू त्याला रायगडला जाणार आहे रूट आपण थोड्या वेळा रूट थोड्या वेळ मग काढा लगेच पंचमार्गे जायचं. म्हणजे डिक्लेअर झालं तर ते गावकरी लोक बिचारे थांबते नसतात, त्यांनी कोणत्या मार्गाने थांबते ते 4 बाजून एकमेकाच्या बिचारा थांबायला. चला बाकीचं झालंय. सरकारला आज 2 विनंती आहेत आता, म्हणजे पत्रकार परिषद थांबवायला की काल जो राजपत्रित आपण अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने करावी ही सरकारला विनंती. मराठवाड्याचे जे गॅजेट 1884 ते शिंदे समितीला देऊन ते तातडीनं ते लागू करावं ही सरकारला विनंती आहे. 1884 जी जनगणना तीही लागू करावी. सातारा संस्थांचं गॅजेट हे शिंदे समितीकडे देऊन तेही लागू करावं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे तेही लागू करावं ही सरकारला आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती. आता शेवटी पुन्हा एकदा काल सरकारनं जो अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी होऊन समाजाला त्याचा फायदा होत नाही त्या कायद्याचा, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. किंवा मग त्याची अंमलबजावणी करून एक पत्र जरी मिळालं, एक पत्र त्या कायद्याच्या मार्फत किंवा एक पत्र जरी मिळालं तरीही आंदोलनाच्या बाबतचा विचार त्या दिवशी केला जाईल आणि समाजासमोर ते सांगूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातल्या समाजाला याच आंतरवाडीच्या व्यासपीठावर विनंती की मराठा समाजाला जो काल कायदा पारित केला त्याची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंतरवाडी आंदोलन थांबणार नाही. तुम्हाला शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण ह्या कायद्याची थोडी अंमलबजावणी राहिली, याची अंमलबजावणी 1% झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले म्हणून समजायचे, शंका घेण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला काही शंका असल्या तर त्यांना शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथं बसलेलो काळजी करायची गरज नाही. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय, पत्र मिळाल्याशिवाय माघार नाही. धन्यवाद. तुमचं काही राजकीय आज महत्वाची जी आहे ती ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यामध्ये म्हणजे कोर्टानं आधी सांगितलेलं आहे की मराठा समाज मागास नाही आहे, मात्र काही यंत्रणा जी आहे ते मराठा समाजाला मागास दाखवण्याचं काम करतायत आणि त्यांचा हट्ट पुरवण्याचं काम करतात असं बोलतो. काही यंत्रणा कोणत्या सांगायचं ना
त्याला काय त्याला कळालं आता मराठी आरक्षण गेले काय पेपर आहे म्हणून बरायचं. ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या माझी विनंती आहे, मराठा बांधवांना सुद्धा आपण एकत्र राहा. हे राजकारणी लोक आपल्या घरात लावतील, जे खरं आहे ते होणार आहे. मराठ्यांच्या मध्ये मिळाल्यात मराठा आरक्षणात जाणार आहे 100%. आणि मराठा समाज गेलेला सुद्धा आहे. त्यामुळं आमची नीट चांगली साथ. आमच्या डोक्यात जर काय असताना तर कालचा जो कायदा पारित झालाय तो वाचून बघा. आद्य दिन जो आहे कालचा तो वाचून बघायचा. मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्यांना नोंदी असलेल्या बांधवांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी. तरीही त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बांधवांना सुद्धा त्यांचे जर कोणी सोयरे राहिले तर त्यांनाही मिळावं. म्हणजे कायदा दोन्हीसाठी बनेल. कालचा आंदोलन आम्ही केलं, फायदा आमचा व्हायला पाहिजे. आमचा झाला त्यांचा झाला आम्ही म्हणू शकलो असतो, म्हणायचं असतं. आंदोलन आम्ही केलं, त्यांना कशामुळे फायदा उडवा. हे उडवा पहिले इथून, यांचं ठेवू नका. आमची नियत जर खराब असतील आम्ही उलट म्हणलं आमच्या लेकरात चांगलं होतंय भाऊ द्या ना त्यांच्या. पण त्यांचं जर एखाद्या सोयऱ्याकडे नसेल तर त्यांच्या नोंदीच्या आधारावर ते जुने त्यांचे नोंदी आहेत त्यांच्या आधारावर ते पण घेईन ना. हो द्या ना गोरगरीब कल्याण. एक मस्त श्रीमंत झाले सगळ्या जुन्याचे. आमचे नियत खराब नाही आहे सामान्य ओबीसी बांधवांसाठी. यांची आमच्या सामान्य मराठीसाठी आहे. लागलाच बडबड करायला पुन्हा काही होणार नाही त्याची. याचा अर्थ असा आहे ह्यो कायदा पक्का आहे. तो जितकं वळवळ करील तितकं समजा जिकडं ह्यो कायदा पक्का आहे. संजय राऊत असं म्हटले हे राज्याचे बाहेर आसामचे आहेत का काय चालू सांगितलेले तालुके महाराष्ट्रातील का आसामचे. दादा संजय राऊत असं म्हटले की जुन्या संबंधित आंतरवाडीचं राज्य म्हणलं हे राज्यातलेच आहेत ना. आंबट चौक महाराष्ट्रात येत नाही का? दादा संजय राऊत असं म्हटले की सरकारनं जुन्या नोंदी दाखवल्या आहेत आणि तोंडाला पाणी नाही. साहेबांचा काय गैरसमज असेल. कारण आतापर्यंत सगळ्या नोंदी काय आहे माझ्या अंदाजे सांगतो मी तुम्हाला. एक आकडा मागं होऊ शकतो. 80-82% विदर्भात आरक्षण. वरच्या मराठ्यांना काही नाही. पश्चिम महाराष्ट्र हे 45 ते 55च्या आसपास आरक्षण. वरचं 45% नाही, वरचे मराठा आहे. तसंच पद्धत कोकण खानदेश अशीच आहे. आणि मराठवाड्यात तर पूर्णच. तिकडं हे 4 विभाग हे तिकडं सहज सापडतात नोंदी. लक्षात घ्या तिकडं सहज सापडतात नोंद. ह्या आकडा दणादण वाढला. त्यांना वाटतं एवढा आकडा गेला कसा. तिकडे सुद्धा आरक्षण 100% नाही. मग त्यांच्याकडे सहज ते उपलब्ध होत्या आणि मराठवाड्यात कसरत करावं लागतं. म्हणून तिकडचे जास्त निघाल्या. मी त्यांना विचारलंय 2दा. एकदा नाही 2दा. मला सुद्धा गैरसमज होताच. त्या नव्या आहेत का जुन्या डिक्लेअर करा सरकारला 2दा सांगितलं पण त्यांनी डिक्लेअरच नाही केलं. आता त्यांनी त्याची 57 लाख सापडल्या असं लिहून दिले. त्यामुळे नव्या धरल्या. मग आता ती उत्तरप्रदेश आहे ना. जुन्या काय हल्ले होते ते मग म्हणजे एक साधारण आपण एक अंदाज आला पाहिजे. त्यांनी काय जुन्या आहेत का नव्या सांगितलं नाही. आणि मी बी जबाबदारीने सांगत नाही नव्या आहेत का जुन्या आहेत. मला शंका आली तर मी विचारलं होतं. त्यांनी सांगितलं नाही. पण ज्या अर्थी त्यांनी आकडा दिला आता की 57 लाख नोंदी सापडल्या. मी 54 म्हणलो होतो. नुसतं अंतरवाडी मुंबईत उत्तर तेवढ्या सापडल्या. तेवढे 57 लाख आकडा झाला. 39 लाख वाटप केलं. मग मला सांगा आता बरं बाकी सगळ्यात जुने 39 लाख का व्हायला नव्या वाटल्या ना. वाटल्या तर म्हणल्यावर एक अंदाज होतो ह्या सगळ्या नव्या फक्त आता मराठ्याला आडं पडायचं म्हणून काहीतरी म्हणायचं. परंतु यांचा गैरसमज नाही होऊ शकत. ते त्याचा होते ते दुसरे ते काहीही करतं मोकळं होतं. दादा विषय असा आहे की तुम्ही असे म्हणाला प्रेसमध्ये आणि सरकारने तुम्हाला असं आश्वासन दिलं की आंतरवालीसह राज्यभरातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेणार. पण काल फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे सरसकट आम्ही मागे घेणार नाही. मग आंदोलन सुरू राहणार. मागे नाही घेणार तर ही दंगा सुरू राहणार. आंदोलन यशस्वी झालं आपण घरी कधी 31 तारखेला
दादा पंकजा मुंडे 31 तारखेला वेळ नाही दिला आलेले ते गावकरी. पंकजा मुंडेने स्वागत केलंय ओबीसी मध्ये. मग एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं एक आवाहन मराठा त्यांनी लाख केलं. मराठा म्हणणे दोन्ही आम्हीच आहेत. ओबीसी आम्हीच, एक मराठा ओबीसी मराठा, कोटी मराठा आम्ही, मराठा आम्ही, ओबीसी आम्ही, कारण शेतकरी आम्ही, शेतांना लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही, दोन्ही आम्हीच. आणखी काय त्याला यातला पुऱ्या 100% होणार म्हणा, भेटून म्हणा बोल. दादा आम्ही बीडला नोटीस सापडले कलेक्टर ऑफिसला काम केलं. बेस. एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत, फडणवीस म्हणतायत ओबीसीला धक्का लावू देणार नाही, मराठ्यांना आरक्षण देऊ, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधले भुजबळ विरोध करतात. त्याचं जाऊन सोडून ते विरोध करणार आहे म्हणून तर ते काही काम वगैरे जाता जाता भांडण लावून जायचे तो ओबीसीचा मराठ्या, दुसरं काही काम नाही त्याचं. तर तेवढंच आम्ही त्याला मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावायचं ना आमच्यात का होत नाही. त्याचं सगळ्यात मोठं डोकं कुठं उठतं माहिती आहे का? भांडणं करून लागणार ओबीसी बांधवाचा मराठ्या, त्याचं इथं जास्त डोकं आहे पोट, आमच्यात लागत नाही. कारण आम्ही रोज एकमेकांना खातो, पेतो, उठतो, उड्या मारतो, आनंदानं सुखात दुखात सगळं चालू आहे आमचं. आम्ही खेळत नाही, त्याची पोट जवळ तिथे यांचे भांडणं लागणार. आम्ही काय लावून घेत नाही आमच्या आपलं भांडण. तो उत्तर प्रमाण असं उड्या आमच्या वजन कमी होणे फुटकून जातं साधारण. आरक्षणाबाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये नारायण असं म्हणतात की जो सरकारनं निर्णय घेतला आहे त्याच्याशी मी सहमत नाही आणि पारंपरिक मराठ्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालेलं आहे. खच्चीकरण झालं. नुकसान खच्चीकरण म्हणजे याचा अर्थ काय तर बरोबर आहे. आता कालचा बरेच झाला. धन्यवादच. पाटील बीडमध्ये कुंभी नोंद प्रमाणपत्र काढण्यासाठी माजलगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी 10,000ची लाच घेतली, तर त्यांचे कलंक पकडले आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा दिली. त्या फरार आहे त्याकडे कसं? नाही हो, मला आता माहिती आहे. मग प्रमाणपत्र घ्यायसाठी त्याला तर लगेच पडतर्फ करायला पाहिजे. मी महसूल मंत्र्यांना बोललो लगेच सांगतो, मराठा आरक्षणाच्या कुंडीच्या बाबत घेणारा अधिकारी सोडायचाच नाही. आता आम्हाला पुढे मिळाला वाटवं करतो आमचे पैसे घेऊन, त्याला तर मी तर पडतर्फीच मागणीच करतो महसूल मंत्र्यांकडे, म्हणजे दुसरे करणार नाही. ओके. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.